हॅलो राजन, कुठे आहेस तू? येतोस ना? हो येतोय मी. राजन, दमलायस का एवढा? राजन माझ्या माणसांच्या हातून पळालाय. काय? चला चला ग, पुरी झाला हा खेळ. तुम्हीच न्याय करा मालक. कोण लगीन करणार तिच्याशी मालक? मी करेन जानकीशी लग्न. साहेब, हो तुम्ही अगदी देवासारखे बघा. तुमच्या दारात आलेला कुणी पण रीत्या हाताने कधी पण जात नाही, हे खरं आहे. उठा सुभानराव, उठा. हो तर तुम्ही काय नरसिंहाचे पाय धरताय? जानकी आणि नरसिंह दोघं मिळून तुमच्या पाया पडतील. आत्याबाईसा, हो तुमचे उपकार कसे फेडू द्या? असल्या उपकारांची किल्लेदारांना सवय आहे. आता तुम्ही कन्यादानाची तयारी करा. आत्याजी, काय चाललंय? हो गुरुजी, तुम्ही उभे करायलात नुसते. चला चला, तयारीला लागा. जानकीला बोलवा कोणीतरी. नवरा मुलगा आलाय ना आता. चला चला, तयारीला लागा. आत्याजी बास. अगं जानकीला विचारा ना कोणीतरी. आता हे सिद्ध झालंय की या जानकीचा काहीच दोष नव्हता. दोष असलाच तर त्या मुलाचा आहे. नरसिंहांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जानकीचा उद्धार केलेला आहे. आजपासून जानकी किल्लेदारांची सून होणार आहे. सुमिते, आता माझं कसं होणार? जानकी अगं, सुमिते, राजन का नसेल का आला? त्याला काही झालं तर नसेल ना? जानकी, मला वाटतं तू त्याचा विषय न काढलेला बरा. अगं अगं, असं कसं बोलते? तू नाही आला म्हणजे नक्कीच काहीतरी असेलही, पण तू आता किल्लेदारांची सून होणार आहेस. एवढं मोठं भाग्य लाभतंय तुला. त्यामुळे तू राजनचा विचार न केलेला बरा. अगं पण राजन तर. सुमित्रा, हे दागिने घे. आपल्या किल्लेदारांच्या पद्धतीने सजव जानकीला. लोकांची नजर ठरता कामा नये. सुमिते, चल आपण राजनला शोधायला जाऊ. वेड्यासारखं काही बोलू नकोस.
तो आला नाही म्हणून तुमच्या घरावर पडलेली वीज भाऊजींनी त्यांच्या अंगावर घेतलीये. आणि आता ना तुझ्या हातात काही राहिलंय ना माझ्या. आणि राजन परत आला तर? चल आवरून घे. सुमुहूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं. जा याला पोलीस स्टेशनला घेऊन आणि सांगा त्यांना याने आमच्या माणसाचा खून केलाय. लेण्याद्रीं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरांजण संस्थितो गणपती कुर्याद्वयोर मंगलम शुभमंगल सावधान. काय झालं काय? त्याच काय एकदम नाही. लग्नाचे करते करवी ते तुम्ही, इथं काय करताय? नाही म्हटलं तुमच्याबरोबर जाण्याची संधी का सोडावी. आईला बोलायचं एक चान्स सोडत नाही तुम्ही. वाकणीस लग्न सुरळीत पार पडावं म्हणून काय कोंबडं बिंबडं मारलं का काय? कोंबडं नाही, चांगला मोठा बकरा कापून आलोय. कुठल्या देवीला नवस बोलला होता? चला नवऱ्या मुलावर अक्षता टाकता टाकता बोलूया. मोठा बकरा कापला? काहीतरी गोंधळ आहे परशुराम. तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहौ स्वरामि सुमुहूर्त सावधान. तुम्ही हार पाहिजे मला.
मांगल्य तंतुनानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे साजीव शरदशतम. दोघांनी नमस्कार करा. दुःखानि सर्वाणि त्वया सह विभज्यते यत्तत्त्वं त्वहं तत्र प्रथमतः ब्रवीमि. कुटुम्बरक्षकार्यास्तामि अबालपुत्रहदिदम् अस्मि नास्ति च सन्तुष्टा द्वितीयसा द्विहितम्. भक्तिरता नित्यं सदैव प्रियभाषिणी भविष्यामि पदेच्चैव तृतीयसा ब्रवीमि. आर्ते आर्ता भविष्योमि सुखदुःखा विभागिनी तवाज्ञा पालयाम्यामि कन्या मूर्यपदे ब्रवीमि. ऋतुकालेषु स्नाता त्रिनित्यानि त्वया सह नहि परतरं यायां कन्या पंपपदे ब्रवीमि. इहादसायिणो विष्णुनस्त्वां वञ्चिता स्वयम् उभयो प्रतिरत्वन्मा कन्या षष्ठपदे ब्रवीमि. ओम यज्ञादिकार्येषु भवामित्वसाचिनी धर्मार्थः कार्येषु कन्या सप्तपदे ब्रवीमि. नसतील तर भिंतींनो ऐका, खुर्च्यांनो ऐका, पडद्यांनो ऐका, ऐका हो ऐका. हा काय थिल्लरपणा चाललाय? तुमच्या वयाला हे सगळं शोभतं का? वयाला शोभतं का असे प्रश्न या घरात आता पुन्हा विचारायचे नाहीत, कारण वयाला न शोभणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला आता स्वीकाराव्या लागणार आहेत. तुम्ही काय बोलताय? पिऊन तर नाही आलात ना? नाही नाही, पिऊन नाही आलो, पण आता दाबून पिणार आहे. आणि तुम्ही सुद्धा उभ्या का आहात आता? वहिनी ओवाळणी बिवाळणी करून तयार राहा. नवीन नवरा नवरी येणार की नाही, ओवाळायला नको का? त्या मोलकरणीला मी ओवाळायचं? यापुढे तिला मोलकरीण म्हणायचं नाही, कारण ती किल्लेदार घराण्याची सून झाली, मोठी सून झाली. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे असं म्हणायचंय की नरसिंह दादानी जानकीशी लग्न केलं सुद्धा. तिचं नाव आता जानकी नरसिंह किल्लेदार. तयारी लागा, कमरेचा तो छल्ला काढा, किल्ल्यांचा जुडगा उद्यापासून जानकीच्या कमरेला लागणार, मग ती मिरवणार अशी. मग आपण दोघं जण जायचं दर महिन्याला भिका माग. अखंड सौभाग्यवती भव. वामन,
अरे तू हे सगळं का जिव्हारी लावून घेतोयस? हे बघ, जे काय झालंय ना त्यात कोणाचंही नुकसान होणार नाही. कुणाचंही नुकसान, कुणाचा फायदा, या सगळ्याचा न्याय निवाडा करण्याचा अधिकार आत्या तुला कोणी दिला? या लग्नाने जानकीचं भलंच होणार आहे. तुम्ही जानकीला किल्लेदारांची सून करून घेतलीत, पण ह्या घटनेमुळे आता तिच्या मनात जे प्रश्नांचं काहूर माजणार आहे त्याचं काय आत्या? तिच्या आयुष्यातले सगळे प्रश्न आता संपलेले आहेत. खरंच आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा मुलगा ऐन वेळेला मांडवात का आला नाही हा प्रश्न तिला कधीही सतावणार नाही? आपल्या भावनांशी असं का खेळलं गेलं? कोण खेळलं हा प्रश्न तिला कधीच पडणार नाही. आपल्या आई वडिलांची चार चौघांमध्ये अशी नाचक्की का झाली हा प्रश्न तिला कधीही पडणार नाही आत्या. पुढची अनेक वर्ष हे वादळ तिच्या मनात घोंगावत राहील. ते तू कसं शांत करणार आहेस आत्या? काळ हेच या सगळ्यावर औषध आहे. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, त्या आविर्भावात प्लीज माझ्याशी बोलू नकोस. आत्या हिम्मत असेल ना तर त्या पोरीला सगळं खरं खरं सांग. समजा मी तिला सगळं खरं खरं सांगितलं तर त्याने काय फरक पडणार आहे? समाजासाठी किती फरक पडेल मला माहित नाही, पण आता तुझं काय? तुझ्या अंतर्मनाचं काय? मला एवढंच माहिती आहे की राजन हा तिचा भूतकाळ होता आणि नरसिंह हे तिचं वर्तमान आणि भविष्य आहे. जानकीला हे सगळं सांगशील ना तर निदान मागे घडलेलं हे सगळं वादळ ते तरी शांत होईल. आणि आणखी जी वादळं निर्माण होतील त्याचं काय करायचं? अशी नाही तशी. किल्लेदार घराण्यात वादळ येतच राहतात. जानकी ही सगळी वादळं शांत करेल. कोणी केलं, का केलं हे जेव्हा समजेल तेव्हा तिला कोण शांत करेल आत्या? या घरात मिळणारं सुख तिला शांत करेल. राजन नावाचा आपल्या आयुष्यात कोणी होता याची तिला आठवण सुद्धा राहणार नाही. आणि ती आठवण न राहण्याची जबाबदारी माझी. बस कर पुरी, बस कर. तुझ्या रडण्याचा आवाज ऐकायलाही तर कुणाला बी कान नाहीत. ये बाई, अगं बस कर तुझं रडगाणं. रखमे, अगं आज पोरीचं नशीब फळफळलंय. बाबा, आई, हे सगळं काय चाललंय? राजन कुठे? तो का नाही आला? पोरी, त्याचं नाव काढू नकस. का नका काढू? हो, माझ्या पोरीला टाकून गेला. हे तुम्ही मला सांगताय? रखमे, तो तर माझ्या नसण्यासमोर आला ना तर त्याचा जीव घेईन, नरडीचा घोट घेईन. बस झालं हे समज. का उगाच खेळ खेळताय माझ्या पोरीच्या आयुष्याशी? रखमे, बस करा गलका, बस कर. करणार, मी गलकाच करणार.
कारण माझ्या पोरीच्या आयुष्याची